1200ला जोडी येतात एकदम सफेद डोळ्याचे. हे कशाला किती? 800ला जोडी. जोडे 800. रावस बघ ना कसे दिसतात, कलर तरी बघ, रसानी जेवशील. काय लहान लहान आहे काय 300ला परवडणार आहे? मावले तुम्हाला 300ला पण नाही परवडेल. खवली बिवली किती त्याच्यात बसलं काय ते भाऊ? आहे का? सुरमई 700ला एक आहे, हे 600ला एक आहे. बोल याच्यातली नाही दे रेशी. तो 600चा एक. जर अशी तर मोठी कुठे लहान 600चा एक आहे. दे काय परवडूशी संपायचं म्हणून. दे. कसं वाटतंय माकली? 100ला नाही देणार काय? असं आहे सिंगाडा आहे ना? सिंगाडा आहे. कशी ते? हे 500ला सर्व, हे 200ला. कशी कोळंबी वाटत? 600, 550. काय 60? जवळा कसं वाटत? हॅलो, हा कसं वाटत पापलेट? आणि हा मोठा कशी खेकडी लावले? कशी वाटत? 500 वाटा लावला. कसली खाडी? कसं वाटा बोलते? 500चा वाटा आहे. तुला 15 देते आवारी. दादा ऐकतोस का? नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आज गेलेली आहे मालाडच्या फिश मार्केटमध्ये. तिथून मी आणलेलं आहे रावस. रावस हा खूपच महागडा मासा आहे. मी पण फर्स्ट टाईमच खाते आहे. बऱ्याच दिवसाने मी रावस फिश घेतलेला आहे, पण त्याची टेस्ट खूप छान असते म्हणतात. त्यामुळे म्हटलं एकदा ट्राय करूया, आपण खाऊन बघूया. तर खरंच खूप छान निघाली रावस. फ्रेश आणि ताजी मच्छी होती ती. तर मी घेतलेली आहे इथे बघता 300 रुपयाचा रावस आहे हा. आता हे माझे मिस्टर मला कटिंग करून देत आहेत. घरच्या घरीच मी कटिंग करून घेते. तिथे 20-30 रुपये घालण्यापेक्षा घरच्या घरी एक 10 मिनटामध्ये कटिंग होऊन जाते. त्यामुळे घरच्या घरीच मी रावस फिश कट केलेला आहे. काटा खूप कडक असतो ह्याचे जे पंख असतात ते पण खूप कडक असतात कट करण्यासाठी. त्यासाठी सुरी अशी धार पाहिजे आपल्याला. सुरी धार असेल तर पटकन कट होतं. हे बघताय, प्रथमे सगळे पूर्ण असे हे जे वरचे जे पीस आहेत म्हणजे पंख आहेत ते कट करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर याची खवली काढून घ्यायची. ह्याला खवली पण भरपूर असतात, ती खवली आपल्याला काढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर याचे पीस बारीक बारीक पीस करून घ्यायचे आहेत. खायला खूप टेस्टी मासा असतो हा. याला रावस फिश म्हणतात. आता हे मी कट करून घेते आणि स्वच्छ 2-3 पाण्यामध्ये धुवून घेते.
ऑलमोस्ट इथे माझं फिश कट करून झालेलं आहे. बघता तुम्ही काजू कतरीचा ते पीस दिसत आहेत. खूप छान आणि टेस्टी असते हे फिश. चला मग आपण रेसिपी ह्याची बघणार आहोत. इथे आपण रावस फ्राय करणार आहोत. त्यासाठी मी इथे मॅरिनेट करून ठेवत आहे रावसला. इथे प्रथम मी कोकम आगळ घातलेला आहे. याच्यानंतर हे आलं लसूण आणि मिरची कोथिंबीरचा पेस्ट घातलेला आहे. इथे चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे. त्यानंतर हळद पावडर घालायची आहे, लाल तिखट घालायचं आहे, गरम मसाला घालायचा आहे. आपल्याला फिशला चांगलं मॅरिनेट करायचं आहे 10 ते 15 मिनटं. इथे बघताय मी मॅरिनेट करून ठेवलेलं फिश आहे. इथे 15 मिनटं झालेली आहे. आता हे मी तळायला चालू करत आहे. इथे मी फक्त घेतलेलं आहे इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आज मी फक्त तांदळाच्या पिठामध्येच डीप करून आणि फ्राय करणार आहे. तेही खूप सुंदर लागतात आणि टेस्टी लागतात. चला मग मी इथे तांदळाच्या पिठामध्ये 2-3 पीस असे डीप करून ठेवते आणि तेलामध्ये फ्राय करून घेते. मंद आचेवर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे दोन्ही बाजूला. इथे पाहताय गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये तेल गरम केलेलं आहे. आता आपल्याला हे रावसचे पीस तेलामध्ये सोडायचे आहेत. बारीक गॅस करायचा आहे आपल्याला, जास्त फास्ट गॅस करायचा नाही आहे. बारीक गॅस करून आपल्याला एक 5-10 मिनटं आपल्याला ही एक साईड चांगली खरपूस शिजून घ्यायची आहे फिशची. इथे पाहताय फिशची एक साईड चांगली फ्राय झालेली आहे. आपण आता दुसरी बाजून चांगली फ्राय करून घेऊया. इथे बघताय आपलं फिश चांगलं रेडी झालेलं आहे. खरपूस असं शिजलेलं आहे दोन्ही बाजूनी. तर खाण्यासाठी रेडी आहे आपलं रावस फिश फ्राय. मस्तपैकी लिंबू आणि कांदा त्याच्यावरती सर्व केलेला आहे. होप तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.